हॅलो 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 थोडा वेळ द्या हॅलो 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 थोडा कमी हॅलो हॅलो जास्त विको झाला हॅलो हॅलो रामकृष्ण हरी सारे ग प ध सा सा ध प ग रे सा रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सर्व सुखाचे
हो, मला सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या.
एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हरिभक्त पारायण चैतन्य महाराज पाचपुते आणि हरिभक्त पारायण आर्यन महाराज शिपलकर यांची पहिली चाल होईल. आता कोठे दावे माना, आता कोठे दावे माना, आता कोठे दावे माना, आता कोठे दावे माना.
हर महादेव भारत माता की जय विठ्ठल विठ्ठल आता कुठे धावे मना आता कुठे धावे मना तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद प्रेम रस बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी आवडी लाठी श्री मुखासी भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद विठ्ठल विठ्ठल महायुग पिठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातुं मुनीन्द्रं समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वटू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा ये दुःख भंजन मारुती नंदन ये दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार विनती बारंबार
तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा गाथ्यातील स्थितीपर प्रकरणातील असून साधनेच्या माध्यमातून ज्यावेळेस साध्य फलद्रूप होतं त्या प्रसंगी साधकीय जीवनामध्ये काही परिवर्तन अवस्था स्थिती याचं दर्शन तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात. विठ्ठल खऱ्या अर्थाने अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा पर्यार्थ असा. श्री संत गोदड महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेल्या या कर्जत भूमीमध्ये दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे सांस्कृतिक विभागाकडनं. खऱ्या अर्थाने तर मला खरंच खूप अभिमान वाटतो की कीर्तन महोत्सवाचं नावच काय आहे? या महोत्सवाचं नाव काय आहे तर विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव. म्हणजे इथं काय झालं तर इश्यू दरोडाच झाला ना. म्हणजे शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांनी काय कीर्तन सांगायचं? जर शिक्षकांनीच आपल्याला शिकवायचं पण शिक्षकांना आपण काय शिकवायचं हा काय झाला तर इश्यू दरोडाच झाला. पण अध्यात्म सांगतं सकळ अशी येते आहे अधिकार. जसं की इथं एक मेळा झालेला आहे, एक संगम झालेला आहे. जसं की श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांची भेट म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम, विद्यार्थी आणि शिक्षकाचा संगम. विद्यार्थी आणि कुणाचा संगम झालाय तर शिक्षकाचा संगम झालेला आहे, गुरु आणि शिष्याचा संगम झालेला आहे, अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम झालेला आहे. आणि हा संगम योगायोगाने काय होतो तर एकत्र येत असतो. काय तर योगायोगाने एकत्रित असतो. विठ्ठल विठ्ठल आणि खऱ्या अर्थाने मीही माझं खरं भाग्य समजते की इथं काय झालंय एक त्रिवेणी संगम झालेला आहे. काय तर इथे एक त्रिवेणी संगम झालेला आहे. कारण की लाखो वारकरी पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या भेट करण्यासाठी कुठं जातात, त्याची भेट घेण्यासाठी कुठं जातात तर पंढरपूरला. पण तोच पंढरपूरचा जो पंढरीनाथ आहे तो माझा साक्षात भगवंत माझ्या श्री संत गोदड महाराजांची भक्ती श्रद्धा वैराग्य पाहून कुठे येतो तर आपल्या धाकट्या पंढरीला म्हणजे कुठं तर कर्जत मध्ये येतो. खऱ्या अर्थाने आपलं खूप स्वाभिमानी अभिमानी माझा अभिमान मानते मी. खऱ्या अर्थाने मीही माझं भाग्य समजते की मला या पवित्र देवभूमीमध्ये मला कीर्तन करण्याची संधी भेटली आणि त्यामध्ये माझ्या कॉलेजमध्ये मला कीर्तन करण्याची संधी भेटली. मीही माझं भाग्य समजते की उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारेली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. कारण की अशुद्ध प्रवाहाला शुद्ध करण्याची ताकद ही कुणामध्ये असते तर संतांमध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी मला आमंत्रित केलं असे आपले प्रिन्सिपल सर असतील. खऱ्या अर्थाने अशुद्ध प्रवाहाला शुद्ध करण्याची ताकद ही सुद्धा कोणाकडे आहे तर माझ्या श्री संत गोदड महाराजांच्या वैराग्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याचंच अनुकरण घेऊन आपले प्रिन्सिपल सर काय करत आहेत तर जे विद्यार्थी दिशाहीन झालेले आहेत त्यांना दिशा देण्याचं काम कोण करत आहेत तर आपले सर करत आहेत, त्यांचे सहकारी करत आहेत. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण की या कॉलेजमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम करणं हे काय झाली तर स्वाभिमानाचीच गोष्ट झाली ना. कोणत्या कॉलेजमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम घेतला जातो? महाराष्ट्रामध्ये कुठंच कीर्तनाचा कार्यक्रम घेतला जात नाही. विठ्ठल विठ्ठल काय झाली आपल्या दृष्टीने काय झाली तर एक अभिमानाचीच गोष्टी झाली का नाही. एक अभिमानाचीच गोष्ट झाली आपल्यासाठी. कारण की भावरत भूमी ही कशाची भूमी मानली जाते तर संस्कारांची भूमी मानली जाते. तर सगळ्यासमोर हे सगळीजणी काही जमलेले आहेत तर ह्या सगळ्या माझ्या विद्यार्थिनीच आहेत. मी पण तुमच्याच वयाचे आहेत. माझ्यासमोर गुरुजन बसलेले आहेत, सगळे पै पाहुणे आहेत, सगळे वारकरी मंडळी आहेत आणि सगळ्यांसमोर मला कीर्तन करण्याचा योग भेटलेला आहे. खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असेल, सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की हा कीर्तनाचा कार्यक्रम का करायचा. आता समोर तर विद्यार्थी आपण कोणत्या अवस्थेमध्ये तर विद्यार्थी अवस्थेमध्ये आपण आता सध्या कोण आहेत
युवा आहेत, सगळ्या माझ्यासमोर विद्यार्थिनी बसल्या आहेत, माझ्या माता माऊली बसलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हा कीर्तनाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये का करायचा, कीर्तन हे का करायचं, अध्यात्म म्हणजे काय, कीर्तन का करायचं, एवढा मोठा खटाटोप का करायचा. माईक सिस्टीम बोलवायची, पखवाजे बोलवायचे, कीर्तनकार बोलवायचे, वारकरी बोलवायचे, माईक सिस्टीमवाले दादा बोलवायचे, कॅमेरामॅन बोलवायचे, तुमच्या सगळ्यांना 88 पत्रिका बनवून तुम्हाला पाठवायचे व्हॉट्सअपला. का करायचा एवढा मोठा खटाटोप, प्रश्न पडलाय का नाही सगळ्यांना. कीर्तनकार बोलायचे, का करायचा एवढा मोठा खटाटोप. तर त्याचं एकमेव निश्चित असं कारण आहे की भारतभूमी ही साधू संतांच्या, देवदेवतांच्या, शूरवीरांच्या, शूरकन्यांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेली भूमी आहे. जसं की दान दिल्याने हात पवित्र होतात, तसं भगवंताचं नाम घेतल्यावर मुख पवित्र होतं. तसं क्रांतिकारकांनी, शूरवीरांनी, शूर जवानांनी, साधू संतांनी येथे काय घेतला, ह्या भारतभूमीमध्ये जन्म घेतला आणि ही भूमी काय करून टाकली, तर पवित्र केली. नुसती भूमी पवित्र केली नाही तर काय केलं, तर कुळ सुद्धा पवित्र केलं. म्हणून तर सांगतात की पवित्र ते कुळ पावनात देशात ते हरीचे दास जन्मभूमी, ते हरीचे दास जन्मभूमी. पवित्र ते कुळ पावनात देश हरीचे दास जन्मभूमी, ते हरीचे दास जन्मभूमी. तर हे कोणतं कुळ आहे, तर हे कुळ आपलं काय केलंय, तर ह्या साधू संतांनी, शूरवीरांनी काय केलंय, तर हे पवित्र कुळ केलंय. आणि त्यांनी तुमच्या आमच्या हात दिला तो भगवा, तो अध्यात्म, ते अध्यात्म, ती परंपरा, ती रूढी, इतिहास. आणि हे जोपासण्याचं काम कुणाचं आहे, तर आपल्या युवा पिढीचं आहे. वृद्धांचं जाऊ दे, आता त्यांचं गेलं. आता पुढचा सक्षम भारत कुणावरती अवलंबून आहे, तर युवा पिढीवरती आहे. म्हणूनच आपण काय केलंय, तर आज कीर्तनाचा कार्यक्रम अवलंबला आहे. कारण की प्रत्येकाला माहीत झालं पाहिजे की अध्यात्म म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय, हे काय कळलं पाहिजे. तर प्रत्येक विद्यार्थिनीला कळलं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला हे कळलंच पाहिजे. कारण की कोणत्या कॉलेजमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम घेतला जातो, कोणत्या कॉलेजमध्ये सांगितलं जातं की कीर्तन म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे देवाची पूजा करणं, मंदिरात जाणं, बुक्का लावणं, गळ्यामध्ये माळ घालणं म्हणजे अध्यात्म नाहीये. स्वतःचा आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे काय, तर अध्यात्म आहे. म्हणून तर आज आपण कीर्तनाचा कार्यक्रम अवलंबन आहे. वारी तर हे निमित्त आहे, पण वारीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनामध्ये अध्यात्म रुजावा म्हणून कीर्तनाचा कार्यक्रम अवलंबन आला आहे. विठ्ठल विठ्ठल काय केले, तर वारी म्हणजे काय, तर सगळ्यांना वारी कळली पाहिजे, अध्यात्म कळलं पाहिजे, कीर्तनही कळलं पाहिजे. वारी म्हणजे काय, तर वारी म्हणजे येणं जाणं. भौतिक जीवनामध्ये सुद्धा वारी म्हटली जाते, भौतिक जीवनामध्ये सुद्धा वारी म्हटली जाते. येणं आणि जाणं म्हणजे काय, तर वारी. जसं की एक मुलगा आहे, मुलगा काय करतो, वाऱ्या करतो, कॉलेजमध्ये जातो, पण कॉलेजला गेल्याच्या नंतर त्याला कमी मार्क पडले, तो नापास झाला, तर शेजारी पाजारची, घरचे, पाहुणे रावळे त्याला का शब्दात संबोधतात, काय म्हणतात, तर ह्याने नुसत्या काय केल्या, तर नुसत्या वाऱ्याच केल्या. कारण की त्या वारीमध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. जसं की मुंगळा आहे, मुंगळा झाडावरती चढतो, परत खाली येतो, परत वरती जातो, परत खाली येतो. त्याच्या दृष्टीने ती काय झाली, ते एक वारी झाली. पण ती वारी असली, घरून ते कॉलेजपर्यंत जरी ही भौतिक वारी असली तरी त्याच्यामध्ये काहीतरी हेतू असला पाहिजे, त्याच्या मागे एक जाणीवपूर्वकता असली पाहिजे, त्याच्या मागे एक अभिलाषा असली पाहिजे. ज्यावेळेस आपण आईवडिलांच्या सानिध्यामध्ये असतो, आईवडिलांच्या सानिध्यात असल्याच्या नंतर आपण घरून कॉलेजमध्ये येतो. कॉलेज हे आपल्या दृष्टीने एक काय झालं, तर एक ज्ञान मंदिरच झालं ना. कॉलेजमधनं ज्ञान मंदिरामध्ये येण्याची आपली काय झाली, तर एक वारीच घडली, एक वारीच होते. आणि ज्ञान मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपण काय करतो, तर अभ्यास करतो, शिक्षकांचा ऐकतो, शिक्षकांच्या प्रश्नांचं उत्तर देतो, पदवी घेतो, 11वीची परीक्षा देतो, 12वीच्या बोर्डाचं परीक्षा देतो, पुढची 4 वर्षी डिग्री घेतो ना आपण काय करतो, तर पदवी घेतो. ही काय झाली आपली, तर खरी वारीच झाली ना. ह्या वारीची खरी अभिलाषा म्हणजे भौतिक जीवनाची अभिलाषा म्हणजे काय, तर ज्ञान मंदिर. आणि ज्ञान मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो, पदवी घेतो आणि नोकरी घेतो, त्यावेळेस आपल्याला विठ्ठल भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय, तर त्या वारीचं काहीतरी एक फलद्रूप झालं. कॉलेजपासून
घरापासून ते कॉलेज येईपर्यंत जे आपण नोकरी संपादन केली ते आपल्या दृष्टीने काय झालं तर साध्य झालं. पण त्याच जागेवर जर आपण नुसतंच कॉलेजला आलं आणि जे करायचंय ते केलं नाही, जर दुसरंच करत बसलं तर ती वारी आपली काय करते तर निष्फळ ठरते ना. शाळेच्या दृष्टीने शाळेत येणारे आपण सुद्धा वारकरीच झालो ना. आणि ती वारीची अभिलाषा म्हणजे वारीचं साधन म्हणजे काय, वारीचं साधन म्हणजे काय, घरून ते कॉलेज पर्यंतचं साधन म्हणजे काय. साधन म्हणजे शिक्षण आहे, अभ्यास आहे, लेखन आहे, चिंतन आहे, मनन आहे, ध्यान आहे, श्रवण आहे. हे काय झालंय तर साधन आहे. पण त्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला त्या साधकाने काय झालं पाहिजे तर त्या साधनावर आरूढ झालं पाहिजे. त्या साधनावर आरूढ झालं पाहिजे. काय झालं पाहिजे तर आरूढ झालं पाहिजे. साधन म्हणजे काय, हे शिक्षण हे साधनच आहे. कर्मवीर भाऊराव पाटील सांगतात की शिक्षण हे साध्य नसून साधन आहे. फक्त त्या साधकाने त्या साधनावर आरूढ झालं पाहिजे, त्यावेळेसच ते साध्य होईल. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कशाची गरज असते तर अनुसंधानाची गरज असते. अनुसंधान म्हणजे काय, कुणाला प्रश्न पडला का अनुसंधान म्हणजे काय, म्हणजे नुसती मीच कीर्तन करते, तुमचं एक पण प्रश्नाचं उत्तर आहे नाही. अनुसंधान म्हणजे काय कुणाला माहितीये का, ज्यावेळेस आपल्याला साध्य करायचं असतं त्यावेळेस आपल्याला अनुसंधानाची गरज असते. तुम्हाला एक महाभारतातलं उदाहरण पटवून देते. द्रुपद राजाने लावलेला फोन तो असा की एक वरती फिरता मंच आणि खाली पाण्याचा मंच. म्हणजे असा पण होता की जो कोणी खालच्या पाण्याला बघून वरच्या फिरत्या माशाचा डावा डोळावरील त्याला द्रौपदी वर्माला घालेल. आता तुम्ही मला सांगा, साध्य काही सोपं आहे का. खालच्या पाण्यात बघून वरच्या फिरत्या माशाचा डावा डोळा उडवणं ही काही सोपी गोष्ट झाली का. मग प्रत्येक राज्यातील राजे येऊन जायचे, प्रत्येक राज्यातील राजे यायचे, धनुर्विद्या घ्यायचे, पण एकालाही एकही डोळा उडाला. साध्य काय सोपं आहे का, सोपं आहे का साध्य. खालच्या पाण्यात बघून वरचा डावा डोळा उडवायचा, डावा डोळा उडवायचा, उजवा पण नाही डावाच डोळा उडवायचा आहे. हे टास्क काय सोपं आहे का. मग द्रोणाचार्यांना घाम फुटला. आता काय करायचं आपण, इतकी आपण चांगली त्यांना धनुर्विद्या शिकवली, काय करावं. मग द्रोणाचार्यांचा एक सूर्य उगवता किरण दिसला. त्यांना काय दिसला तरी एक उगवता किरण दिसला. तो म्हणजे कोण तर अर्जुन दिसला. अर्जुनाकडे गेल्याच्या नंतर अर्जुनाला म्हणले, अर्जुना तुला कसं दिसतं. द्रोणाचार्यांनी काय विचारला प्रश्न अर्जुनाला की अर्जुना तुला कसं दिसतं. अर्जुन म्हटलं मला काहीच दिसत नाही. अरे अर्जुना तुला तो मंच दिसतो का, अरे अर्जुना तुला ते पाणी दिसतं का, अरे अर्जुना तुला तो मासा दिसतो का. अर्जुन म्हणतो मला काहीच दिसत नाही. मग द्रोणाचार्य म्हणतात अरे तुला दिसतं तरी काय. त्यावेळेस अर्जुनाचं उत्तर ऐकण्याजोगतं आहे. अर्जुन म्हणतो मला पाणीही दिसत नाही, मला मंचही दिसत नाही, मला मासाही दिसत नाही, मला दिसतो फक्त माशाचा डावाच डोळा. मग तुम्ही मला सांगा त्याला तो माशाचा डावा डोळा उडवणं सोपं जाईल का अवघड. तर नक्की सोपंच जाईल. म्हणजे हे 5 बोट आहे. आपल्याला कलेक्टर व्हायचंय, आपल्याला पोलीस व्हायचंय, आपल्याला IPS व्हायचंय, पण ह्याच्यातील एकच तुम्हाला काय करायचंय निवडायचंय. म्हणजे तेच काय झालं तुम्हाला बाकीचं काही दिसत नाही, फक्त आपलं काय दिसतं तर मेन साध्य याला काय म्हणायचं तर अनुसंधान. विठ्ठल कीर्तनाच्या माध्यमातून आपण कुठं होतो, कोणत्या भागात होतो. हे अनुसंधान वाढत गेलं. महाभारतातलं उदाहरण तुमच्यासाठी वाढत गेलं, पण खरं आपण मूळ कुठं होतो तर वारीमध्ये होतो. वारी म्हणजे काय तर येण्या जाण्याचं, म्हणजे मुंगळावर जातो परत खाली येतो, परत वर जातो परत खाली येतो. ही त्याच्या दृष्टीने काय झाली तर एक वारी झाली. म्हणजे साधनेच्या माध्यमातून ज्यावेळेस साध्य फलद्रूप होतं त्यावेळेस आपल्याला साध्य करण्यासाठी काही वेळ लागत नाही. मग ज्यावेळेस ते साध्य होतं, ती नोकरी ज्यावेळेस आपल्याला साध्य होती त्यावेळेस आपल्याला ते साध्य काय करतं तर माणसाला माणूस बनवतं, माणसामध्ये ठेवतं आणि माणसाला माणसाने कसं वागायचं हे साध्य शिकवतं. पण त्या साध्याचा तेवढाच सिद्धांत आपल्याला सांगता येत नाही, त्या वारीचा तेवढाच सिद्धांत सांगता येत नाही. ज्यावेळेस आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, ज्यावेळेस आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती हसू असतं, आनंदाचे अश्रू असतात, त्यावेळेसच ती वारी काय होते तर सिद्ध होते. पण ही काय झाली तर भौतिक रूपी वारी झाली. ही काय झाली तर भौतिक रूपी झाली. म्हणजे घर ते ज्ञान मंदिर
ही काय झाली तर भौतिक रूपी वारी झाली. पण हे भौतिक आपल्या जीवनातील भौतिक जीवन बदलल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय येते तर आध्यात्मिक वारी असते. आध्यात्मिक वारी म्हणजे कोणती? आध्यात्मिक वारी म्हणजे कोणती तर ती वारी एका तीर्थक्षेत्राची असते. ती वारी एका तीर्थक्षेत्राची असते. मग ते तीर्थक्षेत्र कोणतं तर सगळे महाराष्ट्रातील लोक कुठे जातात? कुठे जातात? पंढरपूरला जातात. की पंढर जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव माझे नगर देखो विठ्ठल पाटील त्याचे नाव चला जाऊन ठाया गाई भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो याचे धर्मी लक्ष जागो विठोबाचा धर्म जागो याचे धर्मी लक्ष जागो विठोबाचा धर्म जागो याचे धर्मी लक्ष जागो विठोबाचा धर्म जागो याचे धर्मी लक्ष जागो. खऱ्या अर्थाने पंढरपूर नावाचं गाव आहे आणि पांडुरंग नावाचा देव आहे आणि ह्याची आपण काय करतोय तर वारी करतोय. खऱ्या अर्थाने या पंढरपूरच्या पंढरीनाथाची पहिला मानकरी कोण आहे या वारीचा तर माझे भगवान शंकर आहे. तो मला भाग थोडा सांगायचा नाहीये. सगळ्यांना माहित आहे की माझ्या भगवान शंकरांनी कोणाची वारी केली तर माझ्या पांडुरंगांची पहिली वारी केली. म्हणजे देवानी वारी केली म्हणल्यावर आपल्याला काय हरकत आहे? देवानी वारी केली म्हणजे आपल्याला काय हरकत आहे? कारण की या दिंडीचे काहीतरी बाह्य स्वरूप आहे, बाह्य वेश आहेत त्याचे. काय तर या दिंडीचे बाह्य वेश आहेत. म्हणजे काय करतात वारकरी तर पांढरा फेराव घालतात, पांढरे कपडे घालतात, कपाळावरती बुक्का, गळ्यामध्ये माळ, गळ्यामध्ये टाळ आणि खांद्यावरती काय असतो तर पताका असतो. दिंडी हे विठ्ठलाचे स्वरूप झालं, बुक्का हा विठ्ठलाचे स्वरूप झालं, माळ हे विठ्ठलाचे स्वरूप आहे. माळ हे काय आहे तर विठ्ठलाचे स्वरूप आहे, पताका ही विठ्ठलाचं स्वरूप आहे. कारण की या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक खूप मोठा इतिहास घडलेला आहे. हा पताकाच्या मागे तर खूप मोठा इतिहास घडलेला आहे. हा पताका आपल्याला असा तसा भेटला का हो? ह्या पताक्यासाठी असा तसा भेटला. खूप शूरवीर साधू संतांनी आपली अहोरात्र झटलेला आहे. ह्या पताकासाठी काय केलं आहे तर ह्या पताकासाठी अहोरात्र झटलेला आहे. हा पताका आपल्याला असा तसा भेटला का तर माझे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धीने आणि मनगटाच्या ताकदीवर हा स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच्या ताकदीवर हा झेंडा आपल्याला आपल्या हातामध्ये भेटलेला आहे. काय भेटलेला आहे तर हा पताका आपल्याला भेटला. असा तसा भेटला का? माझ्या प्रभू रामचंद्रांनी सुद्धा हा पताका आपल्या हाती दिला आहे. हा झेंडा, हा भगवा आपल्या हाती दिला आहे. आणि हा भगवा जोपासण्याचं काम कुणाचं आहे? कुणाचं ह्या काम? ह्या झेंड्याची जोपासना करणं आपलं कुणाचं काम आहे तर आपल्या सगळ्यांचं काम आहे. कारण की चला उठा आणि हातामध्ये काय घ्या तर भगवा घ्या. तो भगवा आपल्याला जगामध्ये फडकवायचा आहे. जसं की 26 जानेवारीला 15 ऑगस्टला आपण आपला काय करतो तर तिरंगा फडकवतो. अभिमान, स्वाभिमान, आदर ठेवतो त्या तिरंगाचा. जर त्या तिरंगाला कोणी प्रतिबंध केला तर आपण एकामेकाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. पण ते करायचंय का आपल्याला? आत्ता आपल्याला खऱ्या तलवारी घ्यायच्यात का तर त्या तलवारी घ्यायच्या नाही तर आपल्याला विचारांच्या तलवारा घ्यायच्या आहेत. काय करायच्या तर विचारांची तलवार घेऊन आपल्याला अख्खा भारताला जगामध्ये न्यायचं आहे. मग तो भगवा आपल्याला जगामध्ये फडकायचा आहे ना. मी पुढे म्हणेन सगळ्यांनी मागं म्हणायचंय आता उठायचंय आणि तो भगवा आपल्याला कुठं न्यायचा आहे तर जगामध्ये न्यायचं. की चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा. सगळ्या मुलींनी म्हणायचे चला उठा रे उचला भगवा. असं म्हणल्यावर कसं व्हायचं? जर युवा पिढीचाच आवाज थोडासा असेल तर आपला भारत कधी जगामध्ये पोहोचायचा? चला उठा रे उचला भगवा. तुमची गी पार्टी का? सगळ्यांनी समभावाने मोठ्या आवाजामध्ये गायचे. हा
पाहिजेत, तर संपूर्ण जगामध्ये आपला हा आवाज गेला पाहिजे. चला उठा रे, उचला भगवा, दैन्यात संपलं. हे आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. चला उठा रे, उचला भगवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या पूर्ण. उचला भगवा, चला उठा रे, उचला भगवा, चला उठा रे, उचला भगवा, दैन्यात संपलं. त्याची जोपासना करणं आपलं काय कर्तव्य आहे. कारण की तो भगवा आपल्याला असा तसा भेटलेला नाही. कारण की माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी सुद्धा माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरती तसे संस्कारच केले होते. माझ्या कर्मवीर भाऊराव पाटीलांवरती सुद्धा माझ्या आईने तसेच संस्कार केले होते. त्यावेळेस तो आपल्याला काय भेटलाय, तर भगवा हातामध्ये भेटला आहे. माझ्या प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या हाती भगवा दिलाय आणि त्या भगव्याची जोपासना करणं आपलं काय तर कर्तव्य आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज असली पाहिजे, तर संस्कारांची गरज असली पाहिजे. कारण की आत्ताची पिढी इतकी बर्बाद झाली, इतकी बर्बाद झाली, इतकी बर्बाद झाली की आपला अध्यात्म म्हणजे काय, आपण कशाकरिता आलोय, काय करायचंय, आपला जन्म कशाकरिता झाला हेच आपल्याला माहित नाही. माहितीये का आपल्याला आपला जन्म कशाकरिता झाला, की बीज वाढवावे ना. ह्या करायचं काय करायचं, तर ह्या बीजाचा आपल्याला मोठा मोठा वृक्ष करायचा आहे. माझ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या साथीदारी म्हणजे माझ्या लक्ष्मी माई, त्यांनी काय केला तर शिक्षण रूपी बीज लावले. त्याला न्याय, वैराग्य आणि समताचं खत पाणी घातलं आणि त्या वटवृक्षाची वृक्षवल्ली गगनभरारीपर्यंत पोहोचलेली आहे. ते वटवृक्ष टिकवण्याचं काम कुणाचं आहे, तर आपल्या हातात आहे. त्यांनी तो वटवृक्ष वाढून दिलाय, पण त्याला पाणी घालणं, त्याला वैराग्य, त्याला समता घालण्याचं काम कुणाचं आहे, तर आपल्या युवा पिढीचंच आहे ना. आपण नुसतं म्हणतो भारत भूमी संस्कारांची भूमी म्हटली जाते. का म्हटली जाते भारत भूमी संस्कारांची भूमी का म्हटली जाते, तर माझ्या विठ्ठल विठ्ठल का संस्कारांची भूमी म्हटली जाते भारत भूमी. ज्यावेळेस माझे स्वामी विवेकानंद जगाची यात्रा करण्याकरिता निघाले आणि ज्यावेळेस त्या जगामध्ये पोहोचले, त्यावेळेस प्रत्येक देशाचा एक ग्रंथ आपल्याला काय करावा लागतो, तर आपल्या भारताचा ग्रंथ कोणता, तर भगवद्गीता. आणि माझे कोण गेले, तर स्वामी विवेकानंद आपली भगवद्गीता घेऊन कुठे गेले, तर आपल्या संमेलनामध्ये गेले. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद गेल्याच्या नंतर सगळ्या माणसांनी काय केलं, तर त्यांना तुच्छ समजलं, त्यांना शूद्र समजलं. त्यांनी केशरी कपड्याचा वेशाव केलता, कारण की हा शूद्र आहे, ह्याचं शेवट भाषण घेऊ, ह्यांचा ग्रंथ काय करू, तर आपण खाली ठेवू. मग जो ग्रंथकार ठेवणारा होता त्यांनी आपली भगवद्गीता कुठं ठेवली, तर सगळ्याच्या खाली ठेवली आणि सगळे ग्रंथ वरती गेले. एकाचं भाषण झालं, दुसऱ्याचं भाषण झालं, तिसऱ्याचं झालं, असा शेवट आला आणि शेवटी माझं कुणाचं भाषण आलं, तर माझ्या स्वामी विवेकानंदांचं भाषण आलं. आणि ज्यावेळेस स्वामी विवेकानंद भाषण करताना पहिला शब्द काय म्हणतात,
माझ्या बंधू आणि भगिनींनो, कडकडाट झाला, अख्ख्या जगाला कळलं की भारत भूमी म्हणजे काय असते. आणि असं भाषण करता 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 त्यांना हा ग्रंथाचा विषय आठवला. आणि ज्यावेळेस ग्रंथाचा विषय आठवल्याच्या नंतर स्वामी विवेकानंद म्हणतात, आम्ही तर खोड अज्ञानी झालो, पण आमच्यापेक्षा तुम्ही बुद्धिवान झाला, कारण की माझी भगवद्गीताच ही सगळ्याचा पाया घडवते. माझी भगवद्गीताच ही सगळ्याचा पाया घडवते. आणि हे ऐकल्याच्या नंतर ग्रंथकाराला तर काय झाला, घामच फुटला. भगवद्गीता आपल्या सगळ्याचा पाया घडवते म्हणून त्यांनी खालची भगवद्गीता काढली आणि मध्ये ठेवली. त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणले, अरे तुम्ही इतके बुद्धिमान आहेत की मला वाटलं की इतके बुद्धिमान वाटला की तुम्ही पाया नाही त्या इमारतीचा काय बनवताय, तर खांब सुद्धा माझी काय आहे, तर माझी भगवद्गीता आहे. माझा पाया ही भगवद्गीता आहे आणि त्याचा खांब सुद्धा भगवद्गीता आहे. मग असं ऐकल्याच्या नंतर त्यांनी भगवद्गीता मधली काढली आणि वरती ठेवली. त्यावेळेस म्हणले, तुम्ही इतके बुद्धिवान आहात की माझी भगवद्गीता पायाही घडवते, आधारही घडवते आणि इमारतीचा शिखर सुद्धा घडवते. म्हणून तर आपण पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन काय करतो, तर कळसाचं दर्शन घेतलो. म्हणजे कळसाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपलं पांडुरंगाचं दर्शन झालं असं काय करतो, तर समज करतो. तसंच भगवद्गीता ही जगाचा सार आहे, जगाची संस्कृती आहे आणि त्याच्या जोरावरच आपण काय करतोय, तर हे कीर्तन माध्यम, हे अध्यात्म आपण त्याच्या जोरावरच आपण सांगतोय ना. पण हे नुसतं म्हणण्याचा भाग झाला ना, हे आपण आचरणामध्ये आणतोय का? भारत भूमी नुसती संस्कारांची भूमी म्हटले जाते, पण ह्याच्यातील कुणाला माहिती का संस्कार म्हणजे काय? आपण भारत मातेला माता म्हणतो, पण जर त्याच भारतातल्या मातेवर बलात्कार होत असतील तर काय उपयोग आहे याचा? तुम्ही मला सांगा, काय उपयोग आहे? नुसती भारत माता, जर त्याच भारतातल्या मातेवर लाखो मुलींवर अत्याचार होत असतील तर त्याचा काय उपयोग आहे? त्या संस्कारांचा काय उपयोग आहे? त्या कीर्तनाचा काय उपयोग आहे? त्या अध्यात्माचा काय उपयोग आहे? विठ्ठल म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात की यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवावर हा संस्कार घडलाच पाहिजेत. कारण की जिथे सुसंस्कृती असते तिथे विकृती नसते, जिथे विकृती असते तिथे सुसंस्कृती नसते, आणि जिथे सुसंस्कृती असते तिथे जगाचा मालक वास्तव्य करतो की लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि अशा पिढीचा आम्हाला अभिमान वाटणं यात नवल नाही, याचा अभिमान तर साक्षात माझ्या भगवंताला वाटतं की कोळी कन्या पुत्र होती जय साथी कोळी कन्या पुत्र होती जय साथी कन्या पुत्र होती जय साथी कोळी 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 कन्या पुत्र होती जय साथी तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी वाटे देवा कन्या पुत्र होती जय साथी कोळी कन्या पुत्र होती जय साथी कोळी कन्या पुत्र होती जय साथी कोळी कन्या पुत्र होती जय साथी. अशा पिढीचा अभिमान कुणाला वाटतो, तर तुम्हा आम्हाला वाटतो, यात नवल नाही, याचा अभिमान तर साक्षात माझ्या भगवंताला वाटतो. पण अशी पिढी घडवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, तर संस्कारांची गरज आहे. कारण की आता मुलींचं चुकत नाही, मुलांचं चुकत नाही, चुकतं फक्त आई वडिलांचं. आणि ह्या कोविड पासून तर पिढी इतकी बर्बाद झाली की आपण 5वी पासूनच जर लेकरांना फोन देत असले तर आपण भारत आपला कसं सक्षम करायचा? जर आपण आतापासूनच जर स्टिंग प्यायला लागलो तर आपला भारत कधी सक्षम व्हायचा? कधी आपण जवान वाढायचो? तर आपण स्टिंग असल्या बुंगाट गाडी चालून कुठं आपला भारत सक्षम होत असतो का? हो घडत असतो का?
स्टिंग प्यायच्या, दारू प्यायची, गुटखा वाढायचा, गांजा खायचा. ह्याला कारण म्हणजे काय तर आई वडिलांचे. आई वडिलांनी गर्भधारणाच तशी केली. गर्भधारणेवर पण खूप खूप मोठा परिणाम असतो. डोहाळे तर खूप महत्वाचे असतात. माझ्या जिजाऊ आईसाहेबांना कशाचे डोहाळे असावेत? घोड्यावरती स्वार व्हायचे, रणांगणामध्ये युद्ध खेळण्याची माझ्या जिजाऊ आईसाहेबांना डोहाळे लागावेत. त्यांच्या पोटी श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला आलं. आणि आत्ताच्या बायकांना डोहाळे कशाचे लागतात? तुझ्यात माझा जीव रंगला अशी मालिका बघण्यात. मग आपला भारत कसा सक्षम होईल? गुटखा गांजा खाण्यात म्हणजे आपला भारत कसा जगात 1 नंबरला जाईल, सक्षम होईल. बरोबर ना? बिताडाची माती खाण्याची आपल्याला डोहाळे लागते, त्यावेळेस आपला भारत सक्षम होईल ना? बरोबर ना? बरोबर ना? कुणाला मातीचे डोहाळे लागले? हा सध्या कॉलेजमध्ये बोलण्याचा भाग नाही, पण संस्कारच असे घडलेत की आताची पिढीच तशी जन्माला आली. 16-17 वर्षाची पोरं स्टिंग पितात, भोंगाट गाडी चालवतात, तसला 2 साईड कट मारायचा आणि जायचं कॉलेजच्या कडेला पोरी बघत. ही झाली आपली भारताची संस्कृती. ह्या लेकरांचा आदर्श घ्या. नका यांनी कीर्तन करू द्या, नका हरिपाठ पाठ करू द्या, नका पकवाज वाजवू द्या, पण आपल्या आईवडिलांना सांभाळल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी जोरदार टाळायचा. कारण की परमात्मा सुद्धा त्याग असावा लागतो. त्यावेळेस ही सक्षम पिढी आहे. काय तरी भारताची सक्षम पिढी, आध्यात्मिक पिढी, तशी शैक्षणिक पिढी सुद्धा खूप मोठी आहे. अध्यात्म आणि शिक्षण हे माणसाचं प्रगतशील साधन आहे. फक्त त्या साधनावर आपण काय झालं पाहिजे तर आरूढ झालं पाहिजे. आणि ते संस्कार देण्याचं काम कोणाचं आहे तर आपल्या आईवडिलांचं आहे. पण आपण ह्या मायाजाळामध्ये इतकं गुंतलोय. तो मोबाईल, ते इंस्टाग्राम, ते फेसबुक, ते व्हॉट्सअप, ह्या मायाजाळामध्ये आपण इतकं गुंतलोय की हा इंद्ररूपी, हा देहरूपी रथ आहे. कठोपनिषदामध्ये, वेदांतामध्ये सांगितलं आहे की हे देहरूपी रथ आहे. याच्यामध्ये जीव हा प्रवासी आहे, बुद्धी ही सारथी आहे, मन हे लगाम आहे, आणि सुख आणि दुःख हे आपण काय करत आहोत तर उपभोगत आहोत. पण हे मन इतकं बलाढ्य आहे, ह्या बुद्धीने मनाला नियंत्रित करायचं असतं, पण मनच इतकं बलाढ्य, ह्या मनानेच बुद्धीवरती काय केलंय तर नियंत्रित केलंय. हा मनाचंच सगळं चाललंय. आपल्या जे मनाला वाटतं तेच आपण मन करतोय ना. आपण ह्या मायाजाळामध्ये इतकं अडकलंय. मग हे मन स्थिर कुठं करायचं? अभंगाचे पहिले चरण. आता कोणी धावे मन, 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 आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. हे तुमचे चरण, तुमचे चरण
कळलं तर पाहिजेत ना. नाही तर मी नुसतं माझा डबा वाजवते आणि तुम्हाला नुसतं तुम्ही ऐकताय. अभंगाचं पहिलं चरण काय आहे तर आता कोटी धावे म्हणत तुमचे चरण देखलिया. तुकाराम महाराज म्हणतात की गती अधोगती मनाची या युक्ती मन लावा एकांकी साधू संगे. अभंगाच्या चरणामध्ये मन हा शब्द आलेला आहे. अभंगाच्या चरणामध्ये काय आलेला आहे तर मन आलेला आहे. मन हा शब्द आलेला आहे की गती अधोगती मनाची या युक्ती मन लावा एकांकी साधू संगे. गती म्हणजे चांगला मार्ग आणि अधोगती म्हणजे वाईट मार्ग. चांगल्या मार्गाकडे सुद्धा मनच नेतं आणि वाईट मार्गाकडे सुद्धा मनच नेतं. मुलींना सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. चांगल्या मार्गाकडे सुद्धा मनच नेतं आणि वाईट मार्गाकडे सुद्धा मनच नेतं. या मनाला जपी तपी अनुष्ठानी योगी पुरुष साधू संत यांनी लांबूनच हात जोडलेले आहेत. साक्षात अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडावा की ह्या मनाला स्थिर कसं करायचं. मन हा शब्द आलेला आहे. मनाला स्थिर कसं करायचं अर्जुनाला प्रश्न पडावा की ह्या मनाला स्थिर कसं करायचं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की चंचल है मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याम निग्रम मन्य वायुरिव सुदुष्करम. ह्या मनाला सापडू पकडू बांधून ठेवू पण ते सापडतच नाही. तुम्ही आमची दया मनात आणून समतेला तर मार्ग दाखवलाच पण ह्या मनाला आम्ही स्थिर कसं करू. त्याला पकडू बांधू ठेवू पण त्याला तर अख्खं त्रैलोक्य कमी पडते फिरण्यासाठी. कसं त्याला स्थिर करायचं. ह्या मनाला स्थिर कसं करायचं असा प्रश्न कोणाला पडला तर माझ्या अर्जुनाला पडला. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की जसं घमाल्याखाली आपण एक दिवा ठेवला, एका तांब्याखाली आपण दिवा ठेवला तर तो दिवा आपल्याला कधी विझेल हे सांगता येते का तर नाही. कधी विझेल हे सांगता येत नाही. जसं की एक माकड आहे. माकड अधिक चंचल असतं. त्या माकडाला जर दारू पाजली त्यात त्याला विंचू चावावा त्या माकडाची काय अवस्था असेल. जशी त्या माकडाची अवस्था असते तशी आपल्या ह्या मनाची अवस्था असते. वारे चंचल थोडा वेळ नाहीये. शॉर्ट बट से विठ्ठल विठ्ठल. कुठं विषय चालला होता आपला बघा बरं. माझं वयानुसार थोडं विचारूनच जातं असू द्या. आपलं मन कुठं चाललेलं तर चंचल. हे मन किती चंचल आहे. वाऱ्याला म्हणलं वाऱ्या थांब, वारं थांबतं का. वाऱ्या इतकं वेगवान आपलं मन इतकं चंचल असतं. मग ह्या मनाला स्थिर कसं करायचं. आणि जरी कोणी ह्या मनाला स्थिर करायचं ठरवलं तर हे मन काय करतं बुद्धीला छळतं, निश्चयाला मोडतं आणि धैर्याच्या हातात तुरी देऊन पळून जातं. म्हणून तर म्हणतात का इंद्राला पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. इतकं मन चंचल. आता ते उदाहरण सांगण्याचा वेळ नाही. आता खूप वेळ झालाय का सांगू. आता वेळ झालेला आहे. म्हणजे नारद चुकला चाळा भजनाचा. चाळा म्हणजे काय तर म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला येत असते. जसं की मला गायन येतं पण माझ्यापाशी मी एखाद्या प्रवासात असले, मला पकवाज असू द्या, टाळ असू द्या, पेटी नसू द्या, पण मी माझंच मी गुणगुणायला सुरू करते की माझंच गुणगुणायला सुरुवात करते. तसंच म्हणायचं चाळा. जसं की पकवाजाचं तर माझ्यापेक्षा अवघड आहे. पकवाजाचं सारखं हात धिंत ना बँच बसला की सुरूच झालं. पकवाजा भेजा बसला, बँच बसला शाळेत आला, बँच बसला की सुरूच झालं धिंत ना. म्हणजे ह्याला काय म्हणायचं तर चाळा. म्हणजे चांगल्या गतीतून म्हणजे अधोगतीतून आपण सद्गतीमध्ये जाऊ शकतो. सद्गतीमधनं अधोगतीमध्ये जाऊ शकतो. पण अधोगतीतून सद्गतीमध्येच राहावं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात की गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांकी साधू संगे. म्हणजे ते आपल्याला मन कुठं लावावं लागेल तर साधू संतांमध्ये लावावं लागेल. कारण की ह्या मनामध्ये सातत्याने बदल आहे. एकत्व नाही की अनेक बुद्धीचे रंग क्षणोक्षणी पलटतात. याच्यामध्ये काय आहे तर सातत्याने बदल आहे, एकत्व नाही. जसं की समोरची भिंत आहे, त्या भिंतीला जर आपण हिरवा रंग दिला तर ती कशी दिसते. हिरवीच दिसणार ना. जर त्या भिंतीला आपण जर लाल रंग दिला तर ती लालच दिसणार. जर केशरी दिला तर ती केशरी दिसणार. पांढरा दिला तर ती पांढराच दिसणार. म्हणजे जो रंग देईल त्या रंगामध्ये ती भिंत काय जाते ते रंगून जाते. तसंच तत्व त्याच न्यायाप्रमाणे ही आपली काय तर मनोरूपी भिंत आहे. आणि त्या भिंतीला आपण ज्या रंगामध्ये रंगेल त्या रंगामध्ये ती काय होते तर रंगून जाते. मग सध्या आपण कोणत्या रंगामध्ये आहेत तर आपण सध्या कीर्तनाच्या रंगामध्ये आहेत. सध्या आपण वारीच्या रंगामध्ये आहेत. कशाच्या म्हणजे वारीच्या रंगामध्ये आहे. आणि त्या रंगामध्ये असल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं फक्त भगवंत
भजन करावंच वाटतं. मग करायचं ना आपल्या सगळ्यांना भजन. विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी करायचं ना भजन. सगळ्यांनी हात वरती घ्या आणि सगळ्यांनी मोठ्या टाळ्या वाजवायच्या. आपला आवाज कुठं गेला पाहिजे तर पंढरपूरला गेला पाहिजे. सगळ्यांनी मोठ्या टाळ्या वाजवायच्या. सगळ्यांनी हात वरती करायचे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा रंगामध्ये आहेत तर ह्या भगवंताच्या रंगामध्ये आहे, ह्या वारीच्या रंगामध्ये आहे, हे कीर्तनाच्या रंगामध्ये आहे. पण हे काय झालं तर आजच्या पुरतं झालं ना. अजून टाइम आहे. आता शिकतं पहिलंच रंग झालं. आता कोणत्या रंगामध्ये आहे तर आपण कीर्तनाच्या रंगामध्ये आहे. पण उद्या गेल्याच्या नंतर आपण उद्या तमाशाला गेलो. तमाशाला गेल्याच्या नंतर आपल्या कोणत्या रंगामध्ये रंगू वाटतं आपल्याला तर तमाशाला गेल्याच्या नंतर आपल्याला नाचू वाटतं ना. आपण कुस्तीच्या रंगामध्ये गेलो आपल्याला काय खेळ वाटते तर कुस्ती खेळ वाटते. आपण कबड्डी खेळायला गेलो आपल्याला काय खेळ वाटते तर कबड्डी खेळ वाटते. म्हणजे ज्या ज्या रंगामध्ये जाईल त्या रंगामध्ये आपलं मन रंगून जातं. मग या मनाला स्थिर करा कसं करायचं. आपण ह्या मायाजाळमध्ये इतकं गुंतलोय की आपल्याला काहीच कळलं नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात की नको नको मना नको नको मना गुंतू माया जाळी काळ्या गडीचा चावया. नको नको मना गुंतू माया जाळी काळ्या गडीचा चावया. हा प्रश्न कोणाला पडला तर अर्जुनाला पडला. त्यावेळेस माझ्या भगवान श्रीकृष्णांचं उत्तर ऐकण्याजोगतं होतं. अरे अर्जुना तुझं बरोबर आहे. ह्या मनाला स्थिर कसं करायचं. त्यावेळेस माझे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की असंशय महाभावो मनोदो निग्रहम चलम अभ्यासून कौनते वैराग्याची गुह्यते. ज्यावेळेस ह्या मनाला तू वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या वाटेवर रावलं तर ते मन कुठं जातं तर अभ्यासाच्याच वाटेने जातं. जसं की आता वारीचं चाललंय ना. वारीला गेल्याच्या नंतर आपल्याला आपला प्रपंच दिसतो. काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार हे वारीमध्ये येतात का. वारीमध्ये गेल्याच्या नंतर आपलं फक्त आणि फक्त त्या भगवंताचाच वेळ लागतो.
चंद्रभाग तेरी. इतकी ताकद आहे माझ्या पांडुरंगामध्ये, माझ्या भगवंतामध्ये. वारीच्या गेल्याच्या नंतर आपल्याला दिसतं का हो काही? वारी जाते, पाऊल पुढं पुढं जातं, पंढरनाथाची भगवंताची ओढ आपली वाढत जाते. दिंडीतील एकोपा पाहून मनाला खूप भारी वाटतं. आणि ज्यावेळेस त्या भगवंताच्या चरणी आपण लीन होतो त्यावेळेस आपल्याला काही दिसत नाही. आपला काय होतो तर भागही जातो आणि क्षीणही जातो. विठ्ठल ही वारी झाल्याच्या नंतर आपण त्या पंढरीनाथाच्या चरणावर लीन होतो. आपल्याला बाकीचं काहीच दिसत नाही. आपलं जे हे मन क्षीणलेलं आहे, काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार ह्या षडविकारांनी आपलं मन इतकं क्षडलेलं आहे की ज्यावेळेस माझ्या भगवंताच्या चरणावर माझं मन लीन होतं त्यावेळेस मला काही दिसत नाही. फक्त आणि फक्त प्रेम रस राहतो. काय राहतो तर फक्त आणि फक्त प्रेम रस राहतो. कारण की त्या मनाचं मूळ स्वरूप आपल्याला जाणलं की आपल्याला भगवंत भेटण्याला काहीच वेळ लागत नाही. कारण की मनच हे भगवंताचे मूळ स्वरूप आहे. मन हे भगवंताचे मूळ स्वरूप आहे. जसं की आपलं कुत्र आपल्यापाशी आलं की शांत राहतो आणि दुसऱ्यावरती चावताळतं. म्हणजे आपल्यापाशी आलं की ते स्थिर होतं. म्हणजे नदी, पावसाचं पाणी कुठं येतं? नदीच्या रूपाने डोंगरात येतं. आणि नदीच्या रूपाने नदीचं पाणी कसं असतं तर सारखं खळखळ असतं. आणि ते नदीचं पाणी ज्यावेळेस समुद्रामध्ये स्थिर होतं त्यावेळेस ते कसं असतं तर स्थिर असतं. ती नदी तर खळखळ असते, पण ज्यावेळेस ती नदी समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस ती कशी असते तर ती स्थिर असते. तत्व त्याच न्यायाप्रमाणे ज्यावेळेस हे मन भगवंताच्या चरणावर लीन झालं त्यावेळेस ते मन काय होईल तर आपलं मन स्थिर होईल. आपण जर त्या मनाला संसारामध्ये गुंतलो तर ते मन काय होईल तर आपलं स्थिर होणार नाही. कारण काय करीतो या मना पर्ये नाये तू नारायणा. काय करतो या मनाला तू काहीही कर. ह्या मनाचं मूळ स्वरूप काय आहे तर भगवंत आहे. आणि त्या भगवंताच्या चरणावर आपलं मन एकदा लीन झालं की त्या भगवंताचं आपल्याला वेड इतकं लागतं की आपल्याला बाकीचं काहीच दिसत नाही. की मनाला झाली कृष्ण सख्याची वाद. मनाला झाली कृष्ण सख्याची वाद. मनाला झाली त्या भगवंताचं मला काय झालेले आहे तर बाधा झालेली आहे. माझं मन त्या भगवंताच्या चरणावर लीन झालेलं आहे. आता बाकीचं मला काहीच नव्हतं. माझ्या फक्त जीवनामध्ये काय राहिलेलं आहे तर फक्त आणि फक्त तो प्रेम रस राहिलेला आहे. कारण की त्याच्या मुखाची मला काय लागलेले आहे तर आवड लागलेली आहे. म्हणून तर तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात आवडी लाटे
इतकी चांगली चाल म्हणणं काय आहे? तर भाग्याचीच लक्षण आहे, कारण की युवा पिढी ही भारताचं सक्षम नेतृत्व आहे. खऱ्या अर्थाने अभंगाचं तिसरं चरण काय आहे? तर प्रेम रस बैसली मिठी आवडी लाटी श्रीमुखाशी. ज्यावेळेस हे मन आपलं भगवंताच्या चरणी लीन होतं त्यावेळेस काहीच उरत नाही, फक्त आणि फक्त काय उरत हो तर प्रेम रस उरू राहतो. आणि आपल्याला त्या भगवंताची काय लागते तर आवड लागते. त्या मुखाशी आपल्याला काय आवड लागते तर आवड लागते. काय हो त्या विठ्ठलाचं तेजपुंज चेहरा, काय हो ती तेजपुंज मूर्ती. बघितलं असंच प्रेम होण्याची ताकद माझ्या कुणामध्ये तर विठ्ठलामध्ये. माझ्या राधेचं, माझ्या मीरेचं, माझ्या रुक्मिणीचं माझ्या कुणावरती प्रेम झालं तर विठ्ठलाचं प्रेम झालं. इतकी ती तेजपुंज मूर्ती. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. विठ्ठलाची मूर्ती. आणि अशा विठ्ठलावरती प्रेम होणं म्हणजे साहजिकच आहे ना. अशा विठ्ठलाची भक्ती करणं म्हणजे साहजिकच आहे ना. आता माझं फक्त आणि फक्त प्रेम आणि भगवंताच्या मुखाशी आवड राहिलेली आहे. आणि आता त्यांनी माझ्या जोगतं मला दिलेलं आहे. काय केलंय तर त्यांनी माझ्या जोगतं मला दिलेलं आहे. म्हणून तर तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. कारण की त्या विठ्ठलाने आमच्या जोगतच दिलेलं आहे. आम्ही जे भोगलं आहे तेच आम्हाला भेटलेलं आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराज अभंगाचा सार सांगतात. खऱ्या अर्थाने जसा जसा जमेल तसा तसा कीर्तन करण्याचा प्रयत्न मी केला. खऱ्या अर्थाने संस्कार हे मेन मूळ होतं आणि त्याच्याबरोबरच निसर्ग. मला एक खूप सुंदर अशी निसर्गाची कविता आठवते. कारण की आमच्या प्रिन्सिपल सरांनी, आदरणीय सरांनी सांगितलंय की मुलांचं, प्रत्येक मुलांचं हे निसर्गावरती प्रेम झालंच पाहिजे. कारण की स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणजे स्वर्गातले देव सुद्धा मृत्यू लोकात जन्म घेण्यासाठी का धडपडतायत? कारण की माझा मृत्यू लोकच इतका भारी
की स्वर्गापेक्षा भारी हा कोणता आहे माझा, तर माझा मृत्यूलोक आहे. पण जर तो मृत्यूलोक इतका भारी पण ते टिकवण्याची जबाबदारी आपली कुणाची, तर सगळ्यांची. त्या निसर्गावरती प्रेम आपल्याला करण्याचं काम कुणाचं आहे, तर आपलं आहे. मला एक निसर्गाची खूप खूप भारी कविता आठवते. एक एक शब्द तुम्ही लक्षामध्ये ठेवा, तो तुमच्या जीवनामध्ये उपयोगी येणार आहे. एक सुभाषितकार सांगतात, काय सांगतात, तर एक सुभाषितकार एक निसर्ग अशी कविता सांगतात. कवितेचं नाव काय आहे, तर निसर्ग. काय सांगतात, तर निसर्गाची कविता सांगतात. ते म्हणतात की किती फुलं हक्क सांगतात जन्म देणारी झाडं, किती फुलं हक्क सांगतात जन्म देणारी झाडं. वाहता वारा कधी वसूल करतो का महिन्याभरचं भाडं, वाहता वारा कधी वसूल करतो का महिन्याभरचं भाडं. 1 लिटर नदी काय भाव सांगते, 1 लिटर नदी, 1 लिटर पाण्याचा भाव काय सांगते नदी, 1 लिटर पाण्याचा भाव काय सांगते नदी. किती ऍडव्हान्स घेतात ढग पाऊस पडण्याआधी, किती ऍडव्हान्स घेतात ढग पाऊस पडण्याआधी. कापताना तो बुंदा घामाघूम झाला, कापताना तो बुंदा घामाघूम झाला. ये थोडं बस माझ्या सावलीत असा आवाज झाडातून आला. ये थोडं बस ये थोडं माझ्या सावलीत बस असा आवाज झाडातून आला. सूर्य प्रकाश पडण्याचं किती बिल मागतो का, सूर्य प्रकाश पडण्याचं बिल मागतो का. आणि रविवारची सुट्टी पाहून कधी जगामध्ये अंधार पडतो का, रविवारची सुट्टी पाहून कधी जगामध्ये अंधार पडतो का. इतकं निस्वार्थी प्रेम कोण करत असतं, तर निसर्ग आपल्यावरती करत असतं. आणि तेवढंच प्रेम आपण आपल्या निसर्गावरती केलं पाहिजे. इतकं सुंदरमय, इतकं नंदनवन कॉलेज करणं पण काही सोपी गोष्ट नाही. एवढ्या झाडांना जगवणं पण काही सोपी गोष्ट नाही. झाड लावणं सोपं पण टिकवणं हे खूप अवघड आहे. सर सांगता सांगता दांडे सरांनी सांगितलं की जरी अर्थ खातं नसलं तरी माझ्या सरांनी, आमच्या आदरणीय सरांनी 3 ड्रीप हाताळल्या माझी झाडं जगण्यासाठी. कारण की तेच आपलं भविष्याचं साधन आहे जगण्याचं. तुमच्याकडे पैसा आहे, मालमत्ता आहे, मर्सिडीज गाड्यात, फॉर्च्युनर आहे, सगळं आहे, पण जर तुम्हाला श्वास घ्यायला झाडच नाही तर काय उपयोग आहे तुमच्या पैशाचा. इतका मोठा अंबानी, अनंत अंबानी त्याचा मुलगा आहे, इतकी तब्येत वाढती पण इतका पैसा असला तरी त्याला कमी करता येते का. म्हणून निसर्गावरती प्रेम करा, निसर्गावरती जोपासना करा. कारण की तेच आपलं एक मूळ साधन आहे, जगण्याचं एक मूळ साधन आहे. कारण की स्वर्ग काय करता, आपलं गाव, आपलं घर, आपली शाळा, आपलं कॉलेज, आपली नदी, आपला परिसर, आपला देश, आपलं राज्य स्वर्ग समजून त्याला जोपासा. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी माझं काहीच घेऊ नका, फक्त आणि फक्त माझ्या निसर्गावरती प्रेम करा आणि संस्कारमय जीवन घडा. कारण की बाकीचं काहीच लक्ष देऊ नका. कारण की पिढी इतकी बर्बाद झाली की आपल्याला काहीच कळत नाही. तुम्ही माझं कीर्तन नका ऐकू, माझं अध्यात्म नका ऐकू, माझं काहीच नका ऐकू, पण माझं फक्त एकच ऐका. चांगल्या सरळ मार्गाने चला, चांगली कर्म करा, वाईट दृष्टिकोनावरती ठेवू नका. कारण की जर आपला दृष्टिकोन बदलला तर आपलं अख्खं जग बदलतं. आपण म्हणतो बलात्कार काय होतो, आपण नुसतं देवालाच दोष देतो, देवानीच नशीब घडवलं माझं. काय नाही, नशीब बिशीब काय नाही. जसं म्हणजे आपण जसं दृष्टिकोन करून आपली जशी विचार असेल तसंच आपला दृष्टिकोन घडत असतो ना. आपण म्हणतो देवाच्या सत्तेने आपलं काय सर्व चालतं, बरोबर आहे, चालतंय, पण आपण कर्म करतो ना, आपलं कर्म आपल्या हातामध्ये, आजचं क्रियामान कर्म आपल्या हातात आहे. आज जे कार्य करेल ते उद्याचं आपलं भविष्य काळ असतं. आज जे क्रियामान कर्म करेल ते उद्याचं भविष्य घडत असतं. आपण म्हणतो लाखो बलात्कार करतो, आपण लाखो बलात्कार होतात जगामध्ये, त्याचं कारण काय म्हणतो, आपण देव करतो. पण जर आपली आचार, आपलं विचार, आपला दृष्टिकोन ठरवला तसाच तर ते तसं घडणार ना. म्हणून आपलं विचार बदला, आपला आचार बदला आणि आपला दृष्टिकोन बदला. अख्खं जग बदलण्याची ताकद आपल्या स्वतःमध्ये आहे, फक्त ते स्वतःच्या मनगटामध्ये घडवा. माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शत्रूची बायको असू दे पण तिच्यावरती सुद्धा मायेने नजर फिरवण्याची ताकद माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आत्ताची 5वीची पोरं 10वीच्या विद्यार्थ्यांचं अनुकरण करतात. ही चांगली गोष्ट आहे का. माझं एवढंच सांगणं आहे, चांगले संस्कार घडा, चांगलं कर्म करा, चांगलं शिका, मोठं व्हा आणि जगाचं नाव कमवा. विढोबर
जसा तसा कीर्तन करण्याचा मी प्रयत्न केला, कारण की वक्ता हा जन्माला येत नसतो, त्याला घडवावे लागते. आणि तसंच माझ्याबद्दल श्री संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कुर्ती असेल, श्री संत हरिहरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी धामणेकर गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी एकनाथ महाराज बेलापूरकरजी यांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय भजन सम्राट ताल सम्राट मच्छिंद्र आप्पा अभंग यांच्या आशीर्वादाने आदरणीय भजन सम्राट ताल सम्राट मृदंग सम्राट विजय महाराज अभंग यांच्या आशीर्वादाने आदरणीय वडील असतील यांच्या आशीर्वादाने आणि सर्व माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचू शकले. आदरणीय सगळेच वेळात वेळ उपस्थित काढून आपले सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत. खऱ्या अर्थाने तर सगळ्यांचं नाव घेणं मला काही शक्य नाही. खऱ्या अर्थाने आपले प्रिन्सिपल सर असतील, काळे सर असतील, धांडे सर असतील, परत आमचे भोसले सर असतील, गोरोड सर असतील, आपले परदेशी सर असतील, आपले यादव सर असतील, खेतमाई सर असतील, सगळेच शिक्षक लोक. आता कुणाचाही राग येऊन देऊ नका, कारण की मी पण तुमचीच लेख आहे, तुमचीच विद्यार्थिनी आहे, तुमचीच शिष्य आहे. सगळ्या माझ्या महिला मंडळी आहेत, माझ्या विद्यार्थिनी आहेत, माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी, सगळ्यांच्या चरणावर मी लीन होते. सगळ्यांचे आशीर्वाद माझे असंच राहू द्या की माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती लीन होते सांगते. आणि खऱ्या अर्थाने मला एक विशेष गोष्ट सांगायची ठरली तर आमचे विजू काका ज्यावेळेस पखवाज शिकल्यापासून ते कुठे येतात पखवाज वाजवण्याकरिता, तर गोदड महाराजांच्या सप्त्यात येतात आणि तीच त्यांची श्रद्धा, त्यांची निष्ठा पाहून माझ्या गोदड महाराजांच्या कृपेने त्यांची आज हजारो मुलांची संस्था घडलेली आहे. ती ताकद माझ्या गोदड महाराजांची आहे. खऱ्या अर्थाने आपण ह्या पावन भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने सुंदर अशी कीर्तनाची साथ आमचे विजू काका असतील. महाराज तुमचं नाव काय? राम महाराज असतील, आदरणीय वडील असतील. खऱ्या अर्थाने सुंदर अशी गायनाची साथ केली चैतन्य महाराज असतील, देवकाते महाराज असतील, स्वास्तिक महाराज असतील, माऊली महाराज असतील, आमचे आर्यना महाराज असतील, आमच्या सिद्धिताई असतील. त्यांचंही मनापासून आभार मानते, कारण की ह्या दोन मुली वय काय सांगता येईल ह्यांचा बघा बरं. एवढीच्या बालवयामध्ये कीर्तनाला बनवणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? माझी छोटी बहीण म्हणजे माझी समूह असतील, तिचं मी मनापासून आभार मानते. आपल्या कर्जत भागातच वैभव आहे आपली राधा, तिथंच कन्या शाळेमध्ये शिकते, आपल्या संस्थेमध्ये होती, तिचंही मनापासून आभार, कारण की हेच पुढच्या भविष्याची मोठी पिढी आहे. आणि खऱ्या अर्थाने सुंदर अशी कोणती संस्था आहे? श्री संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे आणि गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आहे. अतिशय सुंदर सगळ्यांची चांगली प्रॅक्टिस आहे, चांगलं सगळ्यांची साथ घडली, मी माझं भाग्य समजते. खऱ्या अर्थाने सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. आणि एकदा तुमच्यासाठी तुम्ही वाजवा, कारण की टाळ्या वाजवायचं कष्ट काही सोपं नसतं, मला पण माहिती. सगळ्यांनी स्वतःसाठी पण टाळ्या वाजवा, कारण की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तू घडवलं तरच तू घडणार आहे. खऱ्या अर्थाने मी माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देते. तर चुकून हुकून कोण राहिला तर मी मनापासून माफी मागते. ज्ञानेश्वर माऊली, नवराज माऊली, आणि शेवट चुकून राहिलेलं म्हणजे आपला चॅनल म्हणजे अमृतवाणी चॅनल आहे, यावरती अख्खी शूटिंग पण आपली येणार आहे कीर्तनाची. नक्की या अमृतवाणी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या अमृताई असतील, खऱ्या अर्थाने आपले दादा पाटीलचे सुद्धा चॅनल आहे, त्यालाही तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, सद्गुरु बद्रीनाथ महाराज की जय.